राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव एक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की सोमेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंधान रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायको जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चारचेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजोवारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवृद्धतेऽत्र कृतवे शुश्रूषविस्तक्षणा निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रीति तन्मयतया तरो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं उदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळ
नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यं. ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जे विधूर जिंतलियारणी कटक जिंतिले तेची क्षणी. तेची मनोजयाची बांधवनी तेची करणी सर्व तोची करणी सर्व विजय समजे. विजय बांधावा राजद्वारी अवगुढिया उभारी. जे उभविजे घरोघरी तेवी मनोजयाची थोरी. तेची इंद्रियद्वारी नांदत वाचा वदली सत्यासत्य. ती राम नामी दिले प्रायश्चित्त. वाच्य वाचक स्फुरेना तिथ वाचा स्फुरत तशब्दी. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चतुश्लोकी भागवताची ही सेवा आणि क्रमप्राप्त विषय आपला काल आपण मनोजय आणि पवनजय साधल्यानंतर इंद्रियाजयचा विषय आणि त्या इंद्रियजय पावल्यानंतर इंद्रियांची अवस्था कशी, त्याचा विचार कशा पद्धतीने इंद्रियांवर विजय मिळवला त्यामध्ये पाहत असताना शास्त्रकारांनी 10 प्रकारची इंद्रिय सांगितली. 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि उभयात्मक असणारं मन आहे. काही जण त्याला 11वं इंद्रिय मानतात, ते मन आहे. काही जण त्याला ज्याच्यामध्ये त्याला दोन्हीकडे मानतात. अशा प्रकारे काही स्वतंत्र मानतात, काही उभयात्मक मानतात. परंतु आहे प्राय हा 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कशा पद्धतीनं जिंकल्या गेली याचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण थोडक्यामध्ये करून आलो. स्पर्शावे जव देही तव देही देहत्व स्फुरण नाही. ज्याने आपल्याला स्पर्श करायचा आहे तो देहाचा भावच अंतकरणामध्ये राहिला नाही. देहीच विदेही भोगुदशा, जसं तुकोबाराय म्हणतात की देहाची भावना जी आहे तीच राहिलीच नाही. जसं भगवान त्यांचं वर्णन करतात, ते वर्तत दिसती देही देही ना ते माझ्या ठाई. अर्जुना, त्यांचं वर्तन फक्त आपल्या याच्यासारखं दिसतं, परंतु देहामध्ये त्यांचं राहणं नसतं. देहापासून भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहावर तरी या देहावरी उदास ऐश्यापरी मुखिता जैसा बिडारी बैसविला. या देहाची उदासीन भावना झालेली असते. ओवीचा अर्थ स्पष्ट आहे. सर्व जाणकार बहुश्रुत मंडळी नेहमीची नित्याची ऐकणारी नव्हे सांगणारी मंडळी आहे आणि त्यामुळे जास्त चिंतन करण्याची गरज मला भासत नाही, वाटत नाही. आणि अशा प्रकारे देहावरचीच जर भावना निघून गेली तर त्याच्यामुळे स्पर्श जो आहे तो स्पर्शाच्या माध्यमातून होणारा विषय स्पर्शच राहिला नाही. त्याच्यामुळे नाथ महाराज म्हणतात की स्पर्शावे जव देही तव देही देहत्व स्फुरण नाही. आणि देहीच प्रगटला विदेही तेथ स्पर्शे काही स्पर्शावे. विदेही परमात्मा अवस्था जर झाली तर त्याच्यामुळे स्पर्शाचा विचार होत नाही. पुन्हा डोळ्याचं देखणं जे झालं तर ते डोळ्याचं दृश्यत्वच अनुहात ध्वनीमध्ये जर त्याचं गेला, वाचिक गेला
याच्यामध्ये मूळ याच्यामध्ये स्थिरावल्या गेल्यामुळे असे याचा विचार आपण विस्तारानं केला. मला वाटतं कालच्या झालेल्या पुन्हा विचाराचा विचार करायची गरज नाही, कारण आपली अगोदरच मुळात या 8 दिवसामध्ये वेळ फार कमी आहे. अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांचा विचार झालेला आहे. घ्राणेंद्रिय जिंकले ते गंधासी, प्राण चालेला पश्चिमेसी, मागे कोण तेवी गंधासी, विषयाशी विरक्त स्पष्टता. जर विषयाची विरक्ती प्राप्त झालेली आहे स्पष्टपणे यातून आपल्याला दिसते आहे. विषयाविषयीची पूर्णपणे अंतःकरणामध्ये विरक्ती प्राप्त झालेली आहे आणि त्याचं अनित्यत्व कळालेलं आहे आणि त्यामुळे त्याचा सर्वचा सर्व त्याग देत. तैशी संसाराया समजता जाणीजी जई अनित्यता तई वैराग्य दवडिता, पाठीलागे विषयाचं दुःखत्व आणि अनित्यत्व हे आपल्याला कळून चुकल्यामुळे त्याचा साहजिकच त्याग झाला आणि त्यामुळे सर्वच इंद्रियातून जवळ ज्ञानेंद्रियावर विजय कसा केला याचा विषय आपण काल पाहिला. ज्ञानेंद्रिये जिंतली कैसी तई कर्मेंद्रियाची, ज्ञानेंद्रिये जिंकली ऐसी तई कर्मेंद्रियाची स्थिती कैसी, तेही सांगेन तुझ पासी ऐक राजर्षी नृपवर्या. शुकाचार्य म्हणतात की जशी ज्ञानेंद्रिय कशी जिंकली याचा विचार आपण पाहिला कालच्या चिंतनामध्ये. आता कर्मेंद्रियांची स्थिती कैसी, कर्मेंद्रियांची अवस्था कशा पद्धतीची आहे याचा विचार आता राजा तुला सांगतो. पण एक कर, मी जरी सांगत असलो तरी तुझ्याकडे काय काम आहे, ऐक. राजर्षी नृपवर्या, राजांमध्ये श्रेष्ठ असणारा आणि राजांमध्ये राजनुसता राजा नाही तर ऋषी असणारा. ऐक, ज्ञानेंद्रिया कर्मेंद्रियावर कसा विजय मिळवला. नाथमारा सांगतात मनोजयी जेवी धूर जिंतलियारणी, कटक जिंकिले तेची क्षणी, तेवी मनोजयाची बांधवणी, तोची करणी सर्व विजयो समजे. नाथ महाराज म्हणतात की जेवी धूर जिंतलिया रणी, काय आहे, युद्ध करत असताना युद्धामध्ये अशा पद्धतीची युद्ध रचना केल्या गेलेली असते त्या दळाची, सैन्यांची, की सर्वात पॉवरफुल म्हणजे समर्थ असणारी, धैर्यवान असणारी. तसे सैन्यातले सर्व धैर्यवान असतात, परंतु त्यातले त्यात निवडक जे असतात आणि नित्य याच्यातले असणारे की पहिल्याच फळीमध्ये काम झालं पाहिजे असे असणारे जे पहिला जो गट असतो त्या गटाला पुढे घेतलेला असतं आणि मुख्य त्यांना जर जिंकलं तर मागचे आपोआपच जिंकता येतात. जसं आपल्या वारकरी भाषेमध्ये जर बोलायचं झालं, एकदा झेंडेकारी आपले केले की विनेकरी आपोआप येतात. झेंडेकऱ्यांनी चहाला होकार म्हटला. आता आपल्या दिंडी घेऊन जाताना अनुभव येतात. पंढरपूरला, आळंदी, त्र्यंबकेश्वरला, पैठणला. आता भाऊंनी पाहिलं त्र्यंबकेश्वरला, भाऊ एक मनुष्य म्हणे तुम्ही दिंडीच कशी पुढे नेता पाहतो. कशा करता तर म्हणे आमची विनंती आहे चहा पिल्याशिवाय जाऊ नका. आमचे ते म्हणले महाराजांना विचारा. झेंडेकरी म्हणले आमची इच्छा आहे पण महाराजांना विचारा. आता झेंडेकऱ्यांनी होकार दिल्यानंतर विनेकरी महाराज काय नाही म्हणणार आहे. झेंडेकऱ्यांनी होकार दिला की अख्खी दिंडी चहाला. तशी पद्धत. तसं नाथ महाराज म्हणतात की जैसी धूर जिंतलिया रणी, रणांगणामध्ये युद्ध करत असताना युद्धामध्ये धुरीची म्हणजे श्रेष्ठ अग्रगणी असणारी जी फळी आहे ती फळी जर जिंकली तर त्याच्यामध्ये कटक जिंकले तेच क्षणी. सुरुवातला कटक म्हणजे याच्यातलं एखादा गड जिंकायचा आहे तर गड जिंकण्याकरता त्या गडाच्या ज्या आडवाटा, पाऊलवाटा, चोरवाटा म्हणतात त्या वाटा जर जे माहिती असल्या त्यांनी आणि मुख्य दरवाजावरचे जर जिंकले, मुख्य दरवाजाचे चोपदार हातात आले, मी म्हणतो एखाद्या मंत्र्याचा आमदाराचा पिये हातात आला की काम झालं. आमदाराकडे नाही गेलं तरी काम होतेच आणि आमदार येतोच हातात पियाला की, कारण सर्व पियेच्याच हातात असतं. तसं या धुरी जिंकला, धूर जिंकली या रणी. पहिला एकदा धूर मुख्य जो आहे तो मुख्य जिंकला. मी म्हणतो राजा आहे, राजा जर हातात आला तो दुसऱ्यांना हातामध्ये बाकीच्यांना हातात घ्यायचं काम गरज आहे काय? बाकीच्यांना मनवायचं काम गरज नाही. एक खोळ हातात धरलं की फांद्या आपल्याच आहे. आड विकत घेतला की अळातलं पाणी आलंच. तसा धूर हातात घेतला, धुरी जो आहे, धुरील जो आहे पहिल्या याच्यातला पहिल्या फळीतला तो जिंकला की कटक आपोआप आपल्याला जिंकता येतं. म्हणजे ते आपल्याला जिंकायला वेळ लागत नाही. तेवी मनोजयाची बांधवणी,
तोची करणी सर्व विजय समजे. नाथमारांचा त्याप्रमाणे जसा गड हातात आलाच समजा, जसे पहिल्या मुख्य रस्त्यावरचे जर जिंकले की गड हातात येतोच, त्याप्रमाणे तेवी मनोजयाची बांधवणी. एकदा मनोजय पक्का झाला, मन पूर्णपणे ताब्यात आलं की तोची करणी सर्व विजय पावे. करणी म्हणजे इंद्रिय. या इंद्रियानं तोची इंद्रिय सर्व विजय पावे. मन जिंकलं की इंद्रियांवर विजय मिळवणं मग काही कठीण नाही, कारण मन हा जो आहे ना हा मुख्य प्रधान आहे. सकळ इंद्रिया माझी मन प्रधान. नाता तुकोबाराय म्हणतात की सकळ इंद्रिया माझी मन प्रधान. पुढचं नाही घ्यायचं आपल्याला सध्या, ती घेऊया. तर नाथ महाराज ज्ञानोबा माफ करा, तुकोबाराय म्हणतात की सकळ इंद्रिया माझी मन प्रधान. मन प्रधान आहे, मुख्य आहे. आणि मन जर जिंकलं तर झालं. आता तेच मन काय करते, तेही करी ध्यान विठोबाचे. ते परमात्म्याचं ध्यान करायला लागलं. मग मनाने जर ध्यान करायला लागलं, ओ बापच जर परमार्थिक असेल तर पोरगा काय दारूच्या बुथ्यावर जाईल? हा, पारमार्थिक असल्यास संस्कार केले नाही तर तरीही विचार, मुलगा जाताना विचार करतोच. पारमार्थिक वारकऱ्याच्या घरातला पोरगा वारकरीच होणार आहे. त्याप्रमाणे जसं घरातले संस्कार, तसा मनच जर ताब्यात आलं, मनच जर मनाचा जय जर झालेला असला तर इंद्रिय सुद्धा, कारण इंद्रियांना स्वातंत्र्य नाही. इंद्रिय हे स्वतंत्र नाही. इंद्रियापासून भोग घ्यायचा तो मनाच्या अधीन असतो. इंद्रिय बाहेर जाऊ इंद्रियाच्या माध्यमातून मन घेत असलं तरी मनात आल्याशिवाय का हो घेताने चहा, माझं काही मन नाही हो, माझ्या काही मनात येत नाही, राहू दे. मनात येत नाही तर मग जिभेची इच्छा असली तरी जिभेची इच्छा चालत नाही. असं आहे, म्हणून मनावर सर्व खेळ आहे. नाथ महाराज म्हणतात तोची इंद्रिय करणी विजय समजे. म्हणजे तोच मन जिंकलं, मनाचा विजय निश्चित झाला, जिंकला की इंद्रिय निश्चित जिंकले समजावं. विजय बांधावा राजद्वारी, तव गुडिया उभ विजय घरोघरी. ते मनोजयाची थोरी, तेची इंद्रियद्वारी नांदत. विजय बांधावा राजद्वारी. जर मुख्य राजधानीमध्येच विजय प्राप्त झाला तर मी म्हणतो याच्यात राजकीय क्षेत्रात जर बोलायचं झालं, पंतप्रधानच जर एका याचा आला तर बाकीच्या ठिकाणी सगळं कोणाचं आहे, सत्ता त्याचीच सत्ता मानता येतं. त्याप्रमाणेच जसं एक मुख्य याचा विजय जर एकदा राजधानीत जर विजयोत्सव साजरा करायला लागले तर सर्वत्र घरोघरी विजयचं. प्रधानमंत्रीने आपल्याला सांगितलं, मोदी साहेबांनी घरोघरी दिवे लावा. तो घरोघरी दिवा, ज्ञानाचा दिवा, तो आपण पूर्वी ऐकत होतो. परंतु यांनी सांगितले दिवा लावा, तर सर्वत्र लावले की नाही? प्रत्येक गावागावामध्ये, खेड्यागावामध्ये नाही, घराघरामध्ये दिवा लागला. एका राजधानीत जर दिवाळी साजरी व्हायला लागली तर सर्वत्र दिवाळी साजरी होते. तसा विजय जर राजाचाच विजय झाला तर प्रजा त्या सगळे आहेत. मग अवघ्यात प्रजा आपल्या सर्व राजा जर हातात आला तर प्रजा आपली आहेच. तसे त्याप्रमाणेच विजय राजद्वारी, तव गुडिया उभ विजय घरोघरी. राजाच्या घरी, गोकुळातलं तुम्ही पहा ना, गोकुळामध्ये मुलगा कोणाला झाला? आज झाला भागवतामध्ये भगवंताचा जन्म. आज नाही, काल झाला. काल भगवंताचा जन्म झाला. गोकुळामध्ये जन्म झाला भगवंत आनंदाच्या घरी. आणि आनंद कुठं? सर्वत्र ना. आनंद सर्वत्र व्हायला लागला. आनंद करती घरोघर. घरोघर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या प्रत्येकाला, म्हाताऱ्या कुतऱ्या सुद्धा, म्हाताऱ्यांना सुद्धा जल्लोष होता. लहान लहान पोरं तर उड्या मारत होते, पण म्हातारी उडी मारत आली. आजी काय झालं म्हणे, नंदाला मुलगा झाला. नंद के घर आनंद. म्हणजे सर्वांना गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे. माझा विषय तो नाही, पण मला सांगाय मुख्य काय, माझं काल्याचं कीर्तन नाही की प्रवचन चिंतन आपल्याला करायचं. आणि मला सांगायचं असं आहे की राजाला मुलगा झाला तर सर्व गावाला आनंद आहे. त्याप्रमाणेच विजयी जर राजद्वारात झाला तर सर्व घरामध्ये तव गुडिया उभ विजयी घरोघरी. प्रत्येक घरामध्ये गुड्या उभारल्या जातात. तो आनंदोत्सव साजरा केला जातो. तेवी
आता सिद्धांत आहे का, तेवी मनोजयाची थोरी तेची इंद्रियद्वारी नांद. मनोजय जर झाला तर या मनोजयाचं सामर्थ्य आणि महिमा असं आहे की एकदा मनोजय झाल्यानंतर त्याची इंद्रियद्वारे नांद. तोच आनंद मनाच्या याच्या इंद्रियातून प्रसन्न होतो. मन प्रसन्न असलं तर इंद्रिय प्रसन्न आहेच. आणि इंद्रिय एखाद्या वेळेस आपल्याला बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की मनुष्य शेतातून म्हणा की कुठलं तरी काम करून आल्यानंतर अगदी थकून जातो. इंद्रियांमध्ये म्हणजे पाय चालत आलो, आपल्या वारकऱ्यांचंच घ्या ना, दिवसभर चालून गेलो नाही तर पहिल्या ठेप्याहून 20व्यावर जाईपर्यंत आता चोपदारांना शिट्टी मारली की असं वाटत नाही, असं वाटतं उठलं की त्या चोपदाराच्या हातची काडी घ्यावी आणि चोपदारालाच चोपावं. पण चोपदारानं शिट्टी मारल्यावर हा पायाची चालायची शक्ती जरी नसली तरी मनानं म्हटलं नाही, चोपदाराची आज्ञा मानलीच पाहिजे, पुढे आपल्याला जायचंच आहे, ठेप्यावर आपल्याला संध्याकाळी वेळेच्या आत पोहोचलंच पाहिजे. तिथं गेल्यानंतर मनाची तयारी असली की पाय दुखत असले की उठला चालला, म्हणजे पायात शक्ती होती काय नाही, तरीही सुद्धा मनाच्या जयाने मनाच्या प्राबल्याने मनोजयाने इंद्रिय कार्य करतात. तसं नाथ महाराज म्हणतात की मनोजयाची थोरी तेची इंद्रियद्वारी नांदत. मनाची प्रसन्नता असेल तर इंद्रिय शेतेला असले तरी मग इंद्रियाचे याच्यात. म्हणून तुम्ही काही वेगळा विषय होता थोडा, तृष्णाने जीर्णा वयमेव जीर्णा, तसं होतं. म्हणजे माणसाचं शरीर थकलं तरी तृष्णा माणसाची, तसं माणसाचं मन हे सतत तरुण असतं. आणि मन तरुण असलं की झालं, मनात निश्चय असला, मन जिंकलेलं असलं की मग इंद्रिय त्याच्यापासून मनाची प्रसन्नता इंद्रियाच्या माध्यमातून सहज येते. आता त्याचा विचार, प्रत्येक इंद्रियाचा विचार नाथ महाराज सांगतात, वाचा वदली सत्या सत्य राम नामी दिदले प्रायचित्त वाचक स्फुरेना तीर्थ वाचा स्फुरत शब्दी शक्ती. नाथ महाराज म्हणतात वाचा आहे आणि वाचा बदली सत्या सत्य. सत्य आणि असत्य वाणीतून सततच खोटं. तो काय साधू आहे आपण? साधू पुरुषाचं असं आहे, असत्य वचन साधूच्या वाणीत येत नाही. लटिके वचन नाही देही उदासीन. लटिक वचन म्हणजे खोटा शब्द त्यांच्या वाणीमध्ये येत नाही. सत्य बोले मुखे दुखवी आणि कांच्या दुःखे. वाणीनं सतत सत्यम, आणि शास्त्र सुद्धा सांगते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. बोलायचं असेल सत्य बोला, गोड बोला. परंतु काही लोक गोड बोलतात पण गोड बोलून म्हणतात केसानं गळा कापतात. असं वाटत नाही की खोटे बोलत असतील, आपल्याच हिताचं बोलतात, परंतु केव्हा त्यांचा स्वार्थ साधून घेतात हे आपल्यालाही कळत नाही. जेव्हा खिसा कापला जातो तेव्हा कळतं, अरे हा चोर होता, आपल्याशी खोटं बोलत होता. तसं म्हणजे सत्या असत्याचे वाचा वदली सत्य असत्य. कधी खरं बोललं कधी खोटं बोललं. वाणीतून कुठलाही व्यवहार खरा खोट्याचा झाला तर तिसी राम नामे दिदले प्रायचित्त. सत्य बोललं तर पुण्य आहे, धर्म आहे, परंतु असत्य बोलणं हा अधर्म आहे. असत्य बोलणं, खोटं बोलणं हा अधर्म आहे. आणि अधर्म खोटं माणसाने बोलू नये असं फक्त शब्दानं म्हणायचं असतं. आता नुसतं काय आहे, खोटं बोलू नये, खोटं बोलू नये फक्त म्हणतात, परंतु क्रिया मात्र तशीच करत असतात. एक आई मुलाला शिकवत होती, बाळ मुलाने माणसाने कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये. अशी आई दररोज मुलगा उठला की त्याला उठल्यानंतर शाळेतून आल्यानंतर केव्हा सांगायची खोटं बोलायचं नाही. काय झालं, तिला सवयच होती आईला की पती ड्युटीहून आले की खिशात हात घालायचा, एक नोट काढायचा आणि त्या दिवशी नेमके 2 नोट निघाले. आता याला अशी सवय काय असते, 1500 रुपयाचा पगार असला तरी रोजचे 100 रुपये गायब होत असल्यामुळे याला वाटते 1400 पगार आहे. याला सवय 1400ची. पण दुसऱ्या दिवशी काय एक दिवस गंमत अशी होते, 100च्या 2 एक नोट काढता एकाच एक 2 येते. आता 2 ते काढल्या गेल्या तर याने मोजताना पाहिलं, अरे 1300 पगार कसा आला, रोज तर 1400 येतो.
अस्थिर असे कसं आला? त्यानं विचारलं, घरी विचारलं पत्नीला, का ग याच्यातले पैसे काढले काय? आता ते पाहिले होतं मुलाने, आमच्या चेतन सारख्या मुलानं पाहिलं आणि मग पाहिल्यानंतर मुलगा बोलायला लागतो, तोपर्यंत आई म्हणते बोलू नको. काय सांगितलं? हा विचार म्हणतो याला रोज सांगणं चालू होतं खोटं बोलायचं नाही. आणि आईने सांगितलं तुमच्याच्यानंच पडली असेल रस्त्यानं, पाकिट काढलं तर झालं. हे पोरग्याने सांगितलं तो बाबाला निघून गेलं आणि म्हणे आई खोटं बोलायचं नाही, गप. असं असते ते. तसं बोलताना म्हणजे आपण बोलताना असं वाटतं शिकवतो लोकांना दुसऱ्यांना, परंतु आपल्याकडून तसं कळत न कळत आपल्याकडनं कदाचित कळत असताना खोटं बोललं, असत्य बोललं, किंवा न कळत असताना न कळताना जाणता अजाणता आपल्याच्यानं असत्य जर बोलल्या गेलं तर त्याचं असं आहे, आपल्याच्यानं जर चूक झाली तर ती चूक लक्षात आल्यानंतर तो आपल्याकडनं दोष घडला तर त्या दोषोपणासाठी आपल्याला प्रायश्चित्त घेणं गरजेचं आहे. आणि प्रायश्चित्त जर घेतलं नाही, जो दोष आपल्याच्यानं घडला तो या देहातला प्राण निघून जायच्या अगोदर, देहपात व्हायच्या अगोदर त्या दोषाचा कुठलाही दोष घडू द्या, त्याचं प्रायश्चित्त आपल्याकडनं जर घडलं तर त्याचा प्रायश्चित्त घडल्यानंतर त्याचा परिणाम, त्याचं फल आपल्याला भोगावं लागत नाही. पण बाकी प्रायश्चित्त घडलं पाहिजे. आणि प्रायश्चित्त जर घडलं नाही तर त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागत होतं. जर खोटं जर घडलं, मग खोटं बोलणं आहे तर या खोटासाठी प्रायश्चित्त काय आहे? याच्यासाठी प्रायश्चित्त फक्त एकच आहे, भगवंताचं नाम. कारण भगवंताचं नाम काय? सत्य आहे. सर्व प्रायश्चित्तावर असणारा रामबाणूचा विचार म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि नाथ महाराज म्हणतात सत्याच वाचा वदली सत्यासत्य, तिसी राम नामे दिदले प्रायश्चित्त. वाणीला रामनामाचं प्रायश्चित्त दिलं म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि भगवंताचं नाम कसं आहे? सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. तुकोबा म्हणतात सत्य आहे, साच आहे आणि खरे आहे. वरवर पाहता सत्य, साच आणि खरे सगळे एकाच अर्थाचे, परंतु त्यामध्ये तुकोबारांनी ज्या अर्थी 3 शब्द वापरले त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थछटा, भाव अर्थछटा वेगळी असली पाहिजे. आता काय आपल्याला त्या अभंगावर चिंतन करायचं नाही, पण त्याच्या आपल्याला काय सांगायचं आहे या एक तात्पर्य थोडक्यामध्ये सत्य साच खरे तिन्ही काळामध्ये परमात्म्याचं नाम कसं आहे? सत्य आहे. त्रिकाल बाधित ते सत्य आहे, त्याचा कधीच बाद होत नाही अशा प्रकारचं परमात्म्याचं नाव सत्य आहे. तिन्ही युगामध्ये परमात्म्याचं नाव सत्य आहे. कलियुगात तर ते सत्य आहेच आहे. अशा प्रकारे ते सत्य असणारं वारतीसी रामनामे दिले प्रायश्चित्त. त्या असत्य बोलणाऱ्या वाणीला रामनामाचं प्रायश्चित्त दिलं आणि त्यामुळे काय झालं? वाच्य वाचक स्फुरेना तेथ, वाचा स्फुरतत शक्ती. वाच्य आणि वाचकपणाच तिथं शिल्लक राहिला नाही. कारण रामनामाचा जप केल्यानंतर, प्रायश्चित्त केल्यानंतर खोटेपणाचा, असत्यपणाचा जो दोष होता ते दोषोपर्यंत झालं, ते दोष छाळन झालं. आणि त्याच्यामुळे शुद्धता झाल्यामुळे, वाचा शुद्ध झाल्यामुळे, प्रायश्चित्ताने वाचा शुद्ध झाल्यामुळे वाच्या वाचक स्फुरेना. पुन्हा त्याच्यामध्ये वाचकता. आता कशाचं स्फुरण करायचं, कशाचं वाचन हे करायचं? कारण रामनाम घेतल्यानंतर वाणी त्या परमात्म्याच्या याच्यामध्ये स्वरूपामध्ये निघून लीन होऊन जाते. कारण या याचं लक्षण सांगत असताना नाथ महाराज म्हणतात वागेंद्री वाच्य विषयो, अग्निदाधिदैवत तेथील पहाहो, तेथ सरस्वती शक्तीचा निर्वाहो, यासी अलिप्त देव महामौनी. परमात्मा मौनगार अशी तुझे नाव, असं परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या या वाचेची काय क्रिया आहे? वाचेची क्रियाशक्ती काय आहे? बोलणे. वाचा वागेंद्री वाच्य विषयो, त्याचा विषय जो आहे तो बोलणे आहे. आणि बोलणे विषय जर आहे आणि ते बोलण्याची शक्ती कोणाची आहे? त्याच्यामध्ये अधिदैवत जे आहे ते अग्नीचं आहे, अग्नितत्व आहे. आणि त्यातून तेथ सरस्वती शक्तीचा निर्वाह, तिथं शक्ती जी आहे ती सरस्वतीची शक्ती आहे. पण हे जे मन आहे
ही वाचा जी आहे ही वाच्याचा याच्यापासून सर्वापासून अलिप्त आहे. कारण महामौ अलिप्त देवो महामौने, त्याच्यातली ही देवे इंद्रियाची जी अधिष्ठात्र देवता अधिदैवत आहे ते सर्व याच्यापासून काय होते बाजूला राहते. कारण ते महामौन परमात्म्याच्या ठिकाणी मन म्हणजे वाचेनं नाम करता करता वाचा पांगुळली जेथीच्या याच्यात ते नाही हे अष्टभा सातवी भाव सांगताना वाचा भगवंताचं नामस्मरण करता करता वाचाच याच्यामध्ये स्थिर होऊन जाते. पुन्हा भगवंताचं वाचा वाच्यकपणा वाचकच पुरेना तिथं म्हणजे तिथं वाच्य आणि वाचक म्हणजे जो उच्चार करणार आहे तोही शिल्लक राहत नाही. आणि वाच्य जे आहे ते एकरूप वाच्यवाचकता एकरूपा होऊन जाते आणि त्याच्यामुळे सर्व एकरूपता होऊन गेले. वाचा स्फुरत तशक्ती, वाचा फक्त त्याच शक्तीमध्ये म्हणजे शक्ती महामौनाच्या अवस्थेमध्ये परमात्म्यामध्ये सरस्वतीच्या शक्तीमध्ये तिथं वाचा स्थिर होऊन जाते. तरी पुढे नाथ महाराज सांगतात. पण आता वाचेचा नाही पुढचे सांगितलं जय भेटोनिया मना मन तै हात मोकळे संपूर्ण तेव्हा क्रिये माझी अकरते पण आपुले आपण हातावरी. आता हाताचं अक्रियत्व कसं आहे हातावर म्हणजे क्रिया विजय कसा मिळवला याचा विचार नाथ महाराजांनी सांगितला पाणेंद्रियाचा. पण आता वेळ झाली, आता याचा विचार आपण उद्याच्या दिवशी पाहू. हाता क्रियातून हातातून जसे वाचकता निघून गेलं आणि शक्ती सरस्वतीच्या शक्तीमध्येच मन वाचा स्थिर होऊन गेली रामनामाच्या प्रायचित्ताने. त्याप्रमाणे मन हाते म्हणजे हस्तेंद्रियावर कशा प्रकारचा विजय मिळवला याचा विचार आपण उद्याच्या दिवशी पाहणार आहोत. आजची झालेली सेवा ही आईसाहेब मुक्तांच्या चरणी श्रीगुरूंच्या चरणी ईश्वराच्या चरणी समर्पित करूया आणि नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबांचं आईसाहेबांचं भजन करू आणि पुन्हा क्रिया म्हणजे कर्मेंद्रियाचा विचार विजय कशा पद्धतीनं झाला याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई
श्री संत मुक्ताबाई 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 दासा ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सकाराम महाराज की सब संतन की जय भगवान